वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर नेमका टॅब कधी उपलब्ध होणार आहे, जाहिराती कधी येतील आणि पसंती क्रम देण्याची सुविधा कधीपर्यंत उपलब्ध होणार आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। कारण की जास्तीत जास्त अभिभावकांना सद्यस्थितीमध्ये आतुरता आहे की पवित्र पोर्टलचा टॅब किंवा जाहिराती पवित्र पोर्टलवर कधी सुरू होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पसंती क्रम देण्याची सुविधा उमेदवारांना कधी उपलब्ध होईल। तर या संदर्भात महत्त्वाची माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्या कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या काही जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समायोजनाचं प्रसिद्धीपत्रक निघालेलं आहे। त्यानुसार ज्यांची संच मान्यता पूर्ण आहे त्यांची समायोजनाची प्रक्रिया जी आहे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। आता समायोजन प्रक्रियेला जेवढा कालावधी लागेल त्यानंतरच जाहिराती पवित्र पोर्टलवर दिसतील। आता तुमचा पुढचा प्रश्न हा असेल की समायोजनाची प्रक्रिया नेमकं किती तारखेपर्यंत चालू शकते। तर सद्यस्थितीमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू होऊन जवळपास 10-15 दिवस झालेले आहेत आणि येणाऱ्या काही 10-15 दिवसामध्ये ही पूर्ण प्रक्रिया जी ती पार पडणार आहे। म्हणजे थोडक्यात हा जो महिना आहे एप्रिल महिना, ते एप्रिल महिन्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती संपणार आहे। आता तुम्हाला जी गुड न्यूजची तुम्हाला जी अपेक्षा आहे किंवा तुम्हाला जे ऐकायचं होतं की नेमकं जाहिराती कधी येणार आणि पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स देण्याची सुविधा कधीपर्यंत उपलब्ध होणार, तर ती गुड न्यूज अशी आहे की ही जी सद्यस्थितीमध्ये प्रोसेस सुरू आहे समायोजनाची प्रक्रिया, तर ही समायोजनाची प्रक्रिया काही दिवसामध्ये संपणार आहे आणि नंतर लगेच जाहिरातींसाठी जे आहे ते आदेश दिला जाणार आहे। म्हणजे ज्या शैक्षणिक संस्थांची संच मान्यता 2025-26 पूर्ण आहे त्यांना आयुक्त महोदय जे आहेत त्यांच्या मार्फत जे आहे आदेश दिला जाणार आहे की तुम्ही तुमच्या जाहिराती ज्या आहे व्यवस्थित योग्य फॉर्मॅटमध्ये पवित्र पोर्टलवर अपलोड करा। आता याच्यामध्ये सुद्धा अजून एक थोडा ट्विस्ट आहे। ट्विस्ट असा आहे की तुम्ही म्हणाल की नेमकी आपल्याला कसं कळेल की जाहिराती कधी येतील आणि कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला पसंतीक्रम द्यावे लागतील, त्या संदर्भात सुद्धा माहिती सांगतो। सगळ्यात अगोदर समायोजनाची प्रक्रिया एप्रिलपर्यंत हा जो एप्रिल महिना आहे आता सद्यस्थितीमध्ये 11-12 तारीख आहे आणि नंतर येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती संपून जाऊ शकते। आता काहींचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टल लवकर सुरू होऊ शकतं, पण सद्यस्थितीमध्ये जी करंट सिच्युएशन आहे त्यानुसार समायोजनाची प्रक्रिया अजून थोडे दिवस चालेल। त्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिराती येण्यासाठी टॅब उपलब्ध होईल। आता सगळ्यात अगोदर पहिली एक गोष्ट क्लिअर करतो, अजून टॅब उपलब्ध करताना सगळ्यात अगोदर जो टॅब आहे तो विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाही होणार आहे। सगळ्यात अगोदर जो टॅब उपलब्ध होईल तो आस्थापनांसाठी जाहिराती देण्यासाठी जो सेपरेट टॅब असतो तो टॅब उपलब्ध होणार आहे। म्हणजे थोडक्यात पवित्र पोर्टलवर जे काही तुम्ही बघित असाल की पवित्र पोर्टल जे काही साईट आहे तर त्याच्यावर वेगवेगळ्या ज्या खाजगी शैक्षणिक संस्था असतील किंवा वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका, यांना स्वतःच्या जाहिराती देण्यासाठी एक वेगळा टॅब दिला जाणार आहे, ज्याद्वारे प्रत्येक आस्थापना किंवा प्रत्येक शैक्षणिक संस्था आपली स्वतःची जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर देऊ शकेल। तर सगळ्यात अगोदर पहिला तो टॅब सुरू होणार आहे आणि तो टॅब सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना आदेश दिले जातील की तुम्ही तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करा, तर साधारणतः मेमध्ये म्हणजे मे महिन्याच्या जे आहे सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जे आहे कदाचित ही माहिती पवित्र पोर्टलवर त्या जाहिराती देण्याची शुद्धीपत्रक जे आहे किंवा प्रसिद्धीपत्रक जे आहे तुम्हाला पाहायला मिळू शकतं। आणि ज्यावेळेस आदेश दिले जातील तर प्रत्येक आस्थापना, जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा वेगवेगळ्या आस्थापना ज्या आहेत ज्यांच्या जाहिराती यावर्षी पवित्र पोर्टलवर येतील तर ते मेमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात। आणि जाहिराती किती येतात तर पहिल्या टप्प्यामध्ये जाहिराती जास्तीत जास्त आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। माहिती अशी मिळते की शासनाचा प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त जागांसाठी टप्पा 1 जो आहे तो राबवायचा आहे। आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक अतिरिक्त होत आहेत, पण शिक्षक अतिरिक्त झाले तरी सुद्धा समायोजन प्रक्रिया झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची काही जी समस्या असेल ती राहणार नाही आहे। त्यांचं अगोदर समायोजन केलं जाणार आहे आणि नंतर भरती प्रक्रियेसाठी रिक्त पदे जे आहेत ते पवित्र पोर्टलवर येणार आहे। आता मेमध्ये जर समजा आपलं नशीब चांगलं असेल तर त्यावेळेस आपल्याला मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पसंतीक्रम देण्याची सुविधा आपल्याला मिळू शकते पवित्र पोर्टलवर। पण त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जाहिराती पूर्ण येणं खूप आवश्यक आहे। जर मेमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जर जाहिराती पूर्ण आल्या, पूर्ण सगळ्या आस्थापनांनी 7-8 दिवसामध्ये किंवा 8-10 दिवसामध्ये किंवा 10-15 दिवसामध्ये पूर्ण जाहिराती जर पवित्र पोर्टलवर दिल्या तर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळू शकते। पण जर समजा जाहिराती कमी आल्या किंवा जाहिराती जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आल्या नाही, मग त्याच्या मागची कारणं वेगवेगळी असू शकतात। काहींची संच मान्यता पूर्ण नसेल, काहींची बिंदुनामावली रोस्टर अद्ययावत नसेल, काहींचं समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती बाकी असेल, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जर काहींनी जाहिराती दिल्या नाही तर त्यावेळेस मात्र मुदतवाढ मिळू शकते जाहिरातींना पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी। जर मुदतवाढ मिळाली तर थोडा अजून डिले होऊ शकतो। मी तुम्हाला खरी रिअल सिच्युएशन सांगतोय, ठीक आहे। तर मुदतवाढ थोडी मिळू शकते, पण मुदतवाढ शक्यतो मिळायला नाही पाहिजे। पहिल्याच
फेजमध्ये किंवा पहिल्यांदाच ज्यावेळेस त्यांना आदेश दिला जातात की तुम्ही तुमच्या जाहिराती अपलोड करा, तर त्यावेळेस शक्यतो जाहिराती पूर्ण अपलोड व्हायला पाहिजे टप्पा 1 साठी. आता मेमध्ये स्टार्टिंगला ज्यावेळेस पहिल्या जाहिराती अपलोड होतील, तर तुम्हाला मेच्या मिडमध्ये म्हणजे जवळपास 10 किंवा 15 मेच्या समोर जे आहे तुम्हाला पसंती क्रम देण्याची सुविधा जी आहे विद्यार्थ्यांना अभिभावकांना मिळू शकते. आता हे जास्तीत जास्त लवकरात लवकर किती लवकर होईल तर ते तुम्हाला सांगितलं आहे मी. तुम्ही जर म्हणलं की एप्रिलमध्ये या महिन्यामध्ये आपल्याला जाहिराती येतील आणि पवित्र पोर्टलवर पसंती क्रम देण्याची सुविधा मिळेल, तर बघा ह्या गोष्टी लॉजिकली प्रॅक्टिकली किंवा विचार जर केला आपण तर सद्यस्थितीमध्ये शक्य नाही आहे. जाहिराती येण्यासाठी कमीत कमी 10-15 दिवसाचा कालावधी लागतो आणि पसंती क्रम देण्याची सुविधा सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यासाठी 15 दिवस दिल्या जातात. तर हे सद्यस्थितीमध्ये एप्रिलमध्ये पॉसिबल नाही आहे. एप्रिलमध्ये कदाचित जाहिराती येण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं, पण जाहिराती येतील त्या तुम्हाला एप्रिलच्या एंडिंग किंवा मेच्या स्टार्टिंगला येतील. मेच्या स्टार्टिंगला आल्यानंतर पूर्ण जाहिराती आल्यानंतर तुम्हाला मेच्या मध्यभागी किंवा मेच्या 15 किंवा 10-15 तारखेपर्यंत जे आहे तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं की विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या लॉग इन आय डीमध्ये एंटर करून लॉग इन करून तुम्ही जाहिराती बघू शकता आणि जाहिरातींना पसंती क्रम देऊ शकता. पसंती क्रम देण्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहीत आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 पसंती क्रम केलेले आहेत. आता 100 पसंती क्रम तुम्ही देऊ शकता आणि विथ इंटरव्ह्यूसाठी मात्र 50च पसंती क्रम तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्याच्यामुळे आतापासूनच काळजी घ्या की तुम्हाला जे काही पसंती क्रम द्यायचे आहेत तर ते तुमच्याजवळ फक्त 100 आहेत आणि 50 आहेत. तर त्यावेळेस योग्य ठिकाणी योग्य प्रिफरन्स दिली तरच तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला आहे, आणि तुम्हाला हे सुद्धा सांगून देतो 9वी-12वीसाठी जर तुम्ही अप्लाय करता तर त्यावेळेस तुमचा स्कोअर थोडा चांगला लागेल. 6वी ते 8वीसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेस मॅथ आणि सायन्सला स्कोप आहे. सोशल सायन्ससाठी थोडा मेरिट थोडा हाय जाईल आणि 1 ते 5 जर विचार केला तुम्ही तर मिडियम रेंजचे मार्क्स लागतील 130-140च्या आसपास. जे विद्यार्थी समांतर आरक्षणाचे आहे त्यांना कमी जास्त मार्क असले तरी सुद्धा त्यांचं जे आहे शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट अजून क्लिअर करून सांगतो, जागा कितीही आल्या 11,000, 12,000 किंवा 15,000 किंवा 16,000च्या आसपास जागा आल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये वाटप जास्त आहे. उदाहरणार्थ जागा जर आल्या तर मराठी मीडियमच्या काही असतील, काही उर्दू मीडियमच्या काही असतील, काही इंग्लिश मीडियमच्या असतील. त्याच्यामध्ये परत प्रत्येक वर्गासाठी वर्ग 1 ते 5साठी वेगळे असतील, वर्ग 6 ते 8साठी वेगळे असतील, 9 ते 10साठी वेगळ्या, 11-12साठी वेगळ्या. त्यामध्ये अजून प्रत्येक कास्टसाठी किती किती जागा आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल त्यांच्या आरक्षणानुसार. नंतर समांतर आरक्षणाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही जागा राखीव असतात. त्याच्यामुळे जागेंचं विभाजन झाल्यानंतर तुम्हाला कळेल की बघ किती कमी जागा उरतात. ठीक आहे, त्याच्यामुळे जागेंची आकडेवारी तुम्हाला कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी पहिल्यांदा असं होतं की जागा ज्या आहेत अजूनही डिक्लेअर झालेल्या नाहीत की पहिला टप्पा किती पदांसाठी होणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या लवकरात म्हणजे जेव्हा जाहिराती पवित्र पोर्टलला येतील तर एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला की रिक्त वॅकन्सी कधी मिळेल, की एक काम होऊ शकतं की ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर जाहिराती सुरुवातीला अपलोड होतील पहिल्या टप्प्यामध्ये तर जाहिराती अपलोड झाल्या कळेल की किती जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतात. आता तुम्हाला माहीत नसेल पण मागच्या काही भरतींचा जर एक्सपिरियन्स घेतला आपण, मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो, ज्यावेळेस जाहिराती पवित्र पोर्टलवर येतात तर ती जी आकडेवारी आहे ती डिस्प्ले होते. किती जाहिराती आतापर्यंत पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत ते आपल्याला कळतं. त्याच्यावरून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल की किती जाहिराती आहेत आता सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत. आणि तीच फिगर आपल्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये 50,000 पद रिक्त असले किंवा 40,000 पद रिक्त असले तरी सुद्धा ते आपल्या कामाचे नाहीत. आपल्या कामाची तीच पदसंख्या आहे जी पदसंख्या पवित्र पोर्टल येणार आहे. मग ती 15,000, 20,000 किंवा 25,000 असणार तर ती आपल्या सगळ्या कामाची असणार आहे. ठीक आहे, तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये होती. आणि आता तुम्हाला कळालं असेल की कदाचित सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशनमध्ये नुसार पवित्र पोर्टलचा टॅब कधी सुरू होऊ शकतो. तर सुरुवातीला आस्थापनांना टॅब उपलब्ध करून दिला जाईल आणि नंतर मग विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलला टॅब उपलब्ध करून दिला जाईल पसंती क्रम देण्यासाठी. ठीक आहे, तर हा व्हिडिओ त्या संदर्भात होता. आय होप व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचा अभिप्राय जो कमेंट बॉक्समध्ये क्लिअर. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.